देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारिल मुख देव निवारिल मुख देव निवारिल मुख देवा सांगू सुख दुःख देवा देवा सांगू सुख दुःख देवा निवारिल भूक देवा निवारिल भूक देवा सांगू सुख दुःख देवा सांगू सुख दुःख देव निवारी तान भूक देवा सांगू सुख दुःख. अरे देवाला सुख दुःख सांगा. काया वाचा मनाने शरण गेलात तर देव आपलं काम केल्याशिवाय राहत नाही. मग धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली तर महाराज जगामध्ये माणसं सुखी झाल्याशिवाय राहत नाही. पण धर्मनीती आली तर राजकारण येत नाही आणि राजकारण आलं तर धर्मनीती येत नाही. पण ऐका, धर्मनीती आणि राजकारण एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारे माझे छत्रपती शिवाजीराजे महाराज. छत्रपती शिवाजीराजे लई आले लई गेले महाराज. पण ऐका महाराज, कोणत्याच बँकेत साधं अकाउंट नसलेला, कोणत्याही बँकेत साधं अकाउंट नसलेला आणि दोन्ही खिशे मोकळे असणारा जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मनोज जरांगेंच्या रूपामध्ये या महाराष्ट्राने पाहिला. या महाराष्ट्राने पाहिला महाराज. लई आले लई गेले. अरे तो औरंग्या कळेल का? तो औरंग्या 5 लाखाचा फौज फाटा घेऊन मराठ्यांना रोखण्यासाठी आला होता. नीट शब्द ऐका. औरंग्या मराठ्यांना रोखण्यासाठी 5 लाखाचा फौज फाटा घेऊन आला होता. अरे आंतरवेली सराटी दाखव मंत्रिमंडळ आला तरी हा वाघ वाकला नव्हता. हा वाघ वाकला नव्हता महाराज. काय सांगू तुम्हाला महाराज. लई आले लई गेले. या समाजाने महाराज मनोज पाटील जरांगेंना एवढं जवळ का केलं? अरे ज्याच्या खिशामध्ये महाराज म्हणजे ज्या माणसाच्या खिशामध्ये 1 रुपया नाही आणि जो निस्वार्थी भावनेनं 2 एकर जमीन समाजासाठी विकून जर क्रांती करीत असेल तर मला असं वाटतं त्या माणसाच्या मागं उभं राहायला काय अडचण आहे रे. ऐका दादा, माझे हात जोडून विनंती आहे. माझे वडील आलेले आहेत महाराज. माझ्या आईला यायचं होतं पण घरी साहेबीन सोंगायचा कार्यक्रम चालू आहे. आम्हाला शेती बाबा. आमच्या आई वडिलांनी खूप स्ट्रगल केलं. एकाने मला लई हिणून बोलतात लोक, कारण आम्ही ओपन आहे, तुम्ही खुला आहे ताई, तुम्ही खुला तुम्ही ओपन आहे, किती शिका तुमचं काय होणार नाही. महाराज मला 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे महाराज. खूप हाल आहे आमची, खूप हाल होती महाराज. ज्ञानोबराय आणि तुकोबरायच्या आशीर्वादाने आता बरे दिवस आले. ऐका, मला या कीर्तनातून तुम्हाला इमोशनल करायचं नाही अख्ख्या महाराष्ट्राला किंवा कीर्तन ऐकणाऱ्यांना. आणि जे कोणी आरक्षणावर बोलते त्यांना मला इमोशनल करायचं नाही. पण आरक्षण का गरजेचं याची जाण मला तुम्हाला करून द्यायची आहे. माझ्या आयुष्यात सत्य घटना घडलेली मला आतापर्यंत समाजापुढे सांगायला कधी वेळ मिळाला नाही, कारण आरक्षण हा विषय कधी कुणी काढलाच नाही. आता हे आरक्षण माझ्या मनोज पाटील जरांग्यांनी लावून धरलं म्हणून समाजाला कळालं. नाही तर प्रत्येक घराघरात जा मराठी माणसाच्या महाराज काय त्या पोरांचे हाले. जेवढे काही महाराज आज आंतरवेली सराटीमध्ये एवढी क्रांती झाली महाराज. अरे लोक नावं ठेवतात, हे नावं ठेव ते नावं ठेव, पण मोठे मोठे ठेवतात. पण आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा कायमचं येते मी इथं कीर्तनाला महाराज, हा माझा बाले किल्ला आहे. नेहमी लहानपणापासून इथं मी कीर्तनाला येते. तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केलं. कधी जातीभेद केला नाही. मला आंतरवेली सराटीचं कौतुक करावं वाटतं की प्रत्येक जातीचा माणूस आंतरवेली सराटीत महाराज राहतो, पण आमच्या मनोज पाटलाला कधी विरोध केला नाही. सगळे बरोबर आहे. अरे लाठीचार्ज झाला तोपर्यंत मनोज पाटील जरांगे कोणाला माहित नव्हते आणि आंतरवेली सराटी कोणाला माहित नव्हती. पण ज्या वेळेला व्हिडिओ व्हायरल केले ना, अरे ज्या मुलांनी व्हिडिओ काढले आणि ज्यांनी व्हायरल केले, अरे त्याला मानाचा मुजरा आहे महाराज. समाजापर्यंत व्हिडिओ गेले महाराज. हो, अरे आमचं शिवाजी महाराजांचं रक्त आहे. अरे परक्याच्या बाईवर हात न टाकणारे आमचे मावळे शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. हरिपाठ करणाऱ्या बाया, भजन करणाऱ्या बाया मनोज जरांगांच्या या मंडपामध्ये महाराज
महाराज उपोषणाला बसलेल्या माय मावल्या त्यांना दिसल्या नाही, आल्या तशा धडाधडा काठ्या मारल्या. अरे हे राज्य कुणाचं आहे, ही माती कुणाची आहे, आणि खुशाल तुम्ही मारता. अरे मारता तर मारलं, ज्या माय माऊलीला उठता येत नाही तिला सुद्धा मारलं. एका माईला तर असं मारलं तिचं डोकं फुटलं. मगाची ते विजय भाऊ भेटले महाराज, आयुष्याचं ओळखण झालं त्या माणसाच्या कपाळाला. महाराज जाऊ द्या महाराज, त्यांनी काही करू द्या, पण माझी हात जोडून विनंती, आरक्षण कशासाठी पाहिजे ऐका महाराज. माझी मोठी बहीण, आम्ही तिचा तलाट्याला फॉर्म भरला होता, खूप सुंदर मार्क तिला पडले. आणि पुलतांब्या या ठिकाणी आमचे वडील तिला घेऊन गेले, यादी लागणार होती त्या दिवशी. महाराज इंटरव्ह्यू होता, सगळं झालं महाराज. माझ्या बहिणीला मार्कही पडले, पण महाराज त्या माणसाने सरांनी सांगितलं, बेटा 4 वाजेपर्यंत थांबावं लागेल, अजून यादी जाहीर व्हायची आणि आरक्षणवाली यायचे राहिलेले. महाराज 85-80% पडलेली पोरगी. त्यावेळेला गाडी घोडं नव्हतं महाराज. माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट केलेले, इतके कष्ट केले, घालायला कपडे सुद्धा नव्हते. ज्या बाईच्या घरी माझी आई कामाला जायची ना, त्या बाईच्या साड्या आणून माझ्या आईनं घातलेल्या आहे, आणि ज्या बाईच्या घरी कामाला गेली ना, त्या बाईचे कपडे आणून आम्ही घातलेले. महाराज एवढं लक्षात ठेवा, त्या मुलांचे कपडे त्या बाया आमच्या आईला द्यायच्या, आणि ते कपडे आमचं एवढं वैभव दिसतं ना तुम्हाला, आमच्या गाड्या दिसते, आमचे कीर्तनाचे पैसे दिसतात, पण याच्या मागचं स्ट्रगल ऐका. मला कीर्तनकार व्हायचं नव्हतं दादा. माझ्या शाळेमध्ये ज्या वेळेला शिक्षक दिनाचा दिवस होता, आणि माझ्या सरांनी मला सांगितलं का शीतल, म्हटलं काय सर, बाई शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकेला सरांना आराम देतात आणि मुलांना शिक्षक बनवतात, माहित असेल तुम्हाला. मला खूप आनंद झाला. मला साडी घालता येत नव्हती, मी माझ्या आईची साडी घेऊन मुलींकडे गेले. अगं आमच्या गावात शिक्षक दिन आहे, आणि मला सरांनी मराठी शिकवायला लावेले, मराठी शिकवायचं म्हणे तुम्ही. मी साडी घातली आणि ते डस्टर घेतलं, ज्या वेळेला मी तो लेक्चर बोर्ड पुसला आणि मुलांना शिकवलं, खिडकीतून सरांनी येऊन माझं महाराज सगळं त्या कसं शिकवते ते ऐकलं. आणि संध्याकाळी ज्यावेळेस शिक्षक समारंभाचा समारोप होता, त्यावेळेला स्टेजवरती मात्र सरांनी मला बोलून बक्षीस दिलं. महाराज का दिलं सांगू शीतल? म्हणलं काय सर, खूप छान शिकवतेस ग. अगं मला तुझ्यामध्ये शिक्षिकेचे गुण दिसतात, बोलण्याची डबक दिसते, शिकवण्याची शब्द रचना दिसते. बाळा खूप शिक आणि शिक्षण घे आणि शिक्षिका होण्याचा प्रयत्न कर, मास्तरीन होण्याचा प्रयत्न कर. महाराज माझी बहीण ज्या वेळेला तळट्याची यादी लागली, आणि यादी लागल्यानंतर भाड्याला यायला पैसे नव्हते, जो डबा माझ्या आईनं भाकरी पिठलं करून दिलं तेही उन्हानं इटलं. 5 वाजेपर्यंत माझा बाप पुलतांब्याला माझ्या बहिणीला घेऊन थांबला. आणि मला ज्या वेळेला यादी लागली 46 आणि 45% वाले 55% आरक्षण असणारे पुरीन पोरांची यादी लागली, माझ्या बहिणीचं नाव नाही लागलं. महाराज माझ्या बहिणीचं नाव नाही लागलं. नंतर आम्ही त्याच बहिणीला MA BEd आहे, माझी बहीण आता नाशिकला आहे सर्व्हिसला. महाराज त्याच बहिणीला आम्ही MA BEd केलं आणि एका शाळेमध्ये कामाला महाराज सर्व्हिसला लावायचं म्हणून तिथं गेलो. विनंती केली त्या साहेबाला, साहेब म्हणे तुमचं काम होईल. मला इतका आनंद वाटला की काय माणूस आहे, काम होईल. मला वाटलं चला आमच्या घराण्यात कोणीतरी मास्तरीन होणारे, आनंद वाटला. पण जेव्हा त्या PN आम्हाला खोलीत नेलं, सांगितलं तुम्हाला 30 लाख रुपये डोनेशन द्यावं लागेल, तेव्हा तुमची बहीण सर्व्हिसला लागेल, तेव्हा आरक्षणाची किंमत कळाली. महाराज मला माझा बाप कष्ट करतो, शेतीत पिकत, कधी पिकत नाही, कधी दुष्काळे, कधी पावसानं शेतीतलं पीक जातं. पहिल्याच बहिणीला जर 30 आणि 40 लाख रुपये डोनेशन मागत असेल, काय करायचं ते शिक्षण. आणि या संप्रदायाकडे मी वळले. महाराज माझं शिक्षक व्हायचं स्वप्न अपूर्ण राहिलं. आरक्षण भेटलं ना, अशा कितीतरी मुली आहे, असे कितीतरी मुलं आहे का आरक्षणामुळे त्यांच्या स्वप्नावर पाणी पडलं, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आम्हाला आरक्षण पाहिजे. महाराज आपल्या समाजातल्या पोरांना पुरींना मानाचा मुजरा आहे, माझ्या मराठ्याच्या पोरांना मराठ्याच्या बहिणीला. अरे आरक्षण नसताना जर एवढ्या क्रमांकानं पास होतात, आरक्षण भेटल्यावर काय करतील एवढं लक्षात ठेवा. महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ऐका, एका पोरानं बापाला येऊन कवटळलं आणि कवटळून मिठी मारली. बाबा काय बेटा, मनोज पाटील जरांगी आपल्या मराठ्याचा वाघ आहे. हो सांगू, आज आवाज उठवता येत नसल तरी चालेल, आवाज उठवता येत नसल तर उठू नका, पण आवाज उठवणाऱ्याच्या पाठीमागं तरी खंबीरपणे उभे राहा. एवढं केलं तरी लई झालं. निदान उभे तर राहा, उभे राहिलं तरी लई झालं. आणि काय पाहिजे हो जीवनामध्ये, धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली. ती धर्मनीती आणि राजनीती माझ्या शिवाजी महाराजांनी एकत्र आली. आणि लोकांना बोललं म्हणजे कीर्तनात लय राग येतो. तुम्ही आरक्षणावर बोलता, तुम्ही राजकारणावर बोलता. अरे आता 2 दिवस झाले मी कीर्तनात माझी व्यथा मांडली, शेतकऱ्याची व्यथा मांडली, आणि महाराज सरकारला आरक्षणाची व्यथा मांडली. महाराज लोक म्हणते तुम्ही आरक्षणावर बोलता, तुम्ही राजकारणावर बोलता.
का बोलता? मी म्हणलं आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही बोलतो ना. अजून तुम्हाला संप सांगू का महाराज? कधी काही करा पण संघटित होण्याचा प्रयत्न करा. ऐका, एक दगड घ्या आणि तो दगड तुम्ही कुत्र्याला मारा. ट्रायल घ्या तुम्ही. एक दगड घ्या, तो दगड तुम्ही कुत्र्याला मारा, अहो कुत्र पळून जाईल. दगड घ्या, तोच दगड घ्या आणि तोच दगड मधमाशीच्या पोळीला मारा, अख्ख्या मधमाशा तुमच्यावर अटॅक करतील आणि तुम्हाला तिथून पळून लावतील. लक्षात ठेवा, दगड तोच, मारणारा तोच. पहिला कुत्र्याला मारला, ते पळून गेलं, पण दुसरा मधमाशाच्या पोळाला मारला, त्या मधमाशाच्या पोळाने आपल्याला पळून लावलं. का? कारण त्या संघटित होतात. म्हणून संघटित राहा, इकडं तिकडं भटकू नका. संघटनाला फार गरज आहे. आणि धर्मनीती आणि राजनीती एकत्र आली, मग भक्ती म्हणजे काय? अरे भक्तीला धर्म